नमस्कार, मी किरण साबळे कॉफी विथ किरण मध्ये तुमचं स्वागत करत आहे. वारंवार विचारला जाणारा मला प्रश्न होता की मॅडम तुम्ही सगळ्यांची लाईफ स्टोरी दाखवता आणि तुमची लाईफ स्टोरी हाईड करून ठेवलेली आहे. तर मी म्हणलं मी पण माझी लाईफ स्टोरी सांगावी आणि माझी लाईफ स्टोरीचं पॉडकास्ट घेण्यासाठी एक दमदार व्यक्तिमत्व शोधत होते आणि मला ते भेटलेलं आहे. वेल नोन पर्सनॅलिटी आहे काजल कुचेकर मॅडम. नमस्कार. तर आज मी इथं आले तुमच्या आयुष्यातली काय काय कहाणी, दुःखभरी कहाणी, ती सुरुवात कशी झाली तुमची व्हिडिओ वगैरे, तुमचं बालपण कसं गेलं, तर त्याविषयी आम्हाला 2 शब्द सांगा. माझं बालपण ऍक्च्युली मी पिंपरी चिंचवडची आहे आणि पिंपरी चिंचवडमध्येच माझा जन्म झाला आणि चिंचवडच्या मोहननगरमध्ये माझा जन्म झालेला आहे. तिथेच एक कन्याशाळा आहे, तिथं माझं शिक्षण झालेलं आहे 7वी पर्यंतचं. माध्यमिक विद्यालय काळभोरनगरमध्ये 8वी ते 10वी झाली आहे. कनिष्ठ विद्यालय माझं चिंचवडे कनिष्ठ विद्यालयामध्ये माझं 11वी-12वी झाली आणि ग्रॅज्युएशन माझं महासकांमध्ये झालेलं आहे. तर मी बेसिकली पिंपरी चिंचवडचीच आहे. लहानपण कसं गेलं तुमचं? माझं लहानपण म्हणायला आता सुरुवात करावी लागेल माझ्या जन्मापासून. वडिलांचे 3 लग्न झालेले आहेत. आम्ही टोटल 13 भावंड आहोत. तर माझ्या वडिलांना पहिली बायको होती आणि तिला 3 मुली होत्या म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या लग्नाच्या नंतर पण पहिली माझी बहीण झाली तर माझे वडील नाराज झाले. तर माझ्या वडिलांना परत तिसरं लग्न करायचं होतं. माझी मम्मी प्रेग्नेंट राहिली तर माझी मम्मी म्हणली तुम्हाला आता दुसरी वेळ मुलगाच होईल, थोडं थांबा. आणि माझा जन्म झाला. मग दुसरी मुलगी झाली, मी नकोशी होते वडिलांनाही आणि मम्मीलाही. मुलगा पाहिजे होता वंशाचा दिवा, जी की माझ्या वडिलांची मोहननगरमध्ये करोडो एकरची प्रॉपर्टी होती त्याच्यामुळे. तर माझा जेव्हा जन्म झाला मी कोणालाच नकोशी होते. त्याच्यातून माझं दिसणं कोणालाच नको होतं कारण माझे जितके 13 भावंड आहेत त्याच्यामध्ये माझ्यासारखा कोणाचा कलर नाही, माझ्यासारखं म्हणजे चेहरा मोहरा नाही, नाक नाही आणि हाईट सुद्धा नाही. सगळे खूपच जास्त हाईटेड आहे. 6-6 फूट हाईट आहे. माझ्या बहिणीची पण 5 फूट हाईट आहे. लहान बहिणीची, भावाची सुद्धा बऱ्यापैकी हाईट आहे. आणि मी बुटकी, नकटी, काळी, जाडी अशी म्हणून सुरू झाली. आणि मला नावच ठेवण्यात आलं काळी म्हणून. माझं नाव 4 वर्ष ठेवलेलं नव्हतं माझ्या मम्मीनी. शाळेत जाताना माझं नाव ठेवलेलं होतं. आणि हा नकोशी म्हणजे त्यांना नकोच पाहिजे होती आणि काळी म्हणून. नाही तर सगळ्यांचे माझ्या आईला जन्माची तारखा सुद्धा लक्षात आहे पण माझ्या आईला माझं जन्म डेट सुद्धा लक्षात नव्हती. तर कसं व्हायचं शाळेत गेलो आणि माझी मोठी बहीण होती. शाळेत असताना माझ्या बहिणीने तर मला फारच त्रास दिलेला आहे. मोठी बहिणीचा टॉर्चर असा असतो की सगळ्यांना मोठ्या बहिणी खूप सपोर्ट करतात पण म्हणजे तिने मला अख्ख्या शाळेसमोर केस धरून धरून मारलेला आहे आणि माझ्या हातावर एक खूप मोठी खून बघताय तुम्ही. माझ्या मोठ्या बहिणीची आहे. पण मी कधी असं माझ्या भाऊ भावंडाबरोबर राहिलेली नाही. भावाला सुद्धा मम्मी नसताना माझी मम्मी आता 4 मुलं असल्यामुळे माझ्या मम्मीला कामाला जावं लागायचं आणि माझे वडील कोणाचाही सांभाळ करायचे नाही. माझे वडील फक्त लग्न करत होते. मुलगा पाहिजेले पण सांभाळ नाही पाहिजेले आणि पहिल्यापासून त्यांना असं पाहिजे होतं की बायकांनी त्यांना सांभाळावं. त्यांची मेंटॅलिटी अशी होती. आणि कधीही त्यांनी आम्हाला असं जवळ घेतलेले. भाऊ झाल्यानंतर सुद्धा, मुलगा झाल्यानंतर पण माझ्या वडिलांची मानसिकता बिलकुल बदलली नाही. त्यांनी ना माझ्या भावाला जवळ केलं ना आम्हाला जवळ केलं. आणि मग आमच्या 4 भावंडाचा सांभाळ करता करता माझ्या मम्मीच्या नाकी नऊ यायचे. मग मम्मी जॉबला जायची आणि सगळ्या भावंडाचा बहिणीचा असा खडूस स्वभाव असल्यामुळे सगळं घराचा भार माझ्या अंगावर पडायचा. आणि मी चुलीवर स्वयंपाक केलेला आहे, स्टोव्हवर स्वयंपाक केलेला आहे. गॅस तर आमच्या घरी खूपच लेट आलेला आहे. आणि डोक्यावर आमच्या घरापासून 5 किलोमीटर लांब आहे, डोक्यावर आम्ही पाणी भरलेलं आहे आमच्या चाळीमध्ये. आमच्या चाळीचं नाव आशीर्वाद चाळ होती. आणि जे काही आमचा सांभाळ आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनीच केलेला आहे. आमच्या बाजूला आमच्या भाभी होत्या आणि त्यांची मुलं वगैरे आम्हाला आपले म्हणजे आई वडिलांसारखा सांभाळ केला मम्मी नसताना पण. आमच्यावर जेवढे संस्कार घडले सगळे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. मम्मीला कर्तव्य का निभावता आलं नाही की माझी मम्मी 12-12 तास जॉब नाही करत तर 4 मुलांना खायला काय घालणार. आणि त्या टाइमाला मी लहान, मला पण त्या इतकेच कळत नव्हतं, समजूतदारपणा नव्हता माझ्यात पण की मम्मी आपल्याला का सोडून जाते 10-12 तास. आज मी आहे सिंगल मदर तर मी ओळखू शकते. आणि पण माझ्या मम्मीचा एवढा पायंडा होता की शिक्षण घेतलंच पाहिजे. ज्या वेळेस तू शाळेत नापास होणार मी तुझं लग्न लावून देणार, असं माझ्या आईची नेहमी धमक्या असायच्या. मग आम्ही घाबरत घाबरत का होईना आमच्या 4 जणांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये. म्हणजे माझ्या मम्मीच्या मायकेमध्ये कोणीही इतकं शिकलेलं नाही, ग्रॅज्युएट झालेलं तर कोणीच नाहीये. तर तुमचं लग्न लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज?
आमचं लव्ह मॅरेज आहे ऍक्च्युली. मी आमच्या कसं 7वी पर्यंत कन्या शाळेत होते आणि 8वीत अचानक मुलं आली आमच्या शाळेत. आणि आमचे मिस्टर 8वीला आम्हाला म्हणजे 9वीला भेटले, पण 8वी पासून मुलं आमच्या वर्गात यायला लागले. थोडासा मुलांशी कसं बोलायचं कसं वागायचं काही कळत नव्हतं. आणि माझा पहिला मित्र म्हणजे माझे मिस्टरच होते. आम्हाला कोणत्या मुलांचा वाराच नाही. आणि असंच आमची मैत्री सुरू झाली, पण काही त्या टायमाला प्रेम वगैरे असं काही नव्हतं. मैत्री सुरू झाली, ओळख सुरू झाली आणि शेवटी आम्ही लग्न म्हणजे फार ग्रॅज्युएशन मध्ये केलेलं आहे. लग्न करायचा आमच्या दोघांचाही कसलाही विचार नव्हता. पण असं झालं की माझ्या मम्मीने फार जबरदस्तीने माझं दुसरीकडे लग्न करण्याचा प्रयत्न केला आणि तो मुलगा मला आवडत नाही म्हणून ह्याच्या बरोबर लग्न केलं. नाही तर असं काही आमच्या दोघांचा विचार नव्हता लग्नाचा, दोघांचाही नव्हता. झालं म्हणजे मला वाटलं की मम्मीकडून मी सुटले, मम्मीकडे भरपूर काम होतं. आता मम्मीकडून मी सुटले, आता मला स्वर्ग सुख मिळेल. मिस्टरांची मोठी फॅमिली होती, आमची खूप छोटी फॅमिली, म्हणजे आम्ही 4 भावंड आणि आई. आई कामाला जायची, सगळे कामाला सगळे शाळेच्या निमित्त बाहेर जायचे, तर खूप एकटेपणा असायचा. तर मला वाटलं आता मी लग्न करणार आणि माझ्या मिस्टरांच्या घरी जाणार. त्यांची जॉईंट फॅमिली आहे, त्यांच्या घरात भरपूर चुलते मालते, आई वडील, भाऊ बहिणी. मला वाटलं फक्त, पण असं झालं नाही ऍक्च्युली. आणि माझ्या मम्मीने आम्हाला, माझी मम्मी प्रॉपर आनंदनगरची असताना, स्वतःचं घर असताना मला झोपडपट्टीत कधी ठेवलं नाही. पण लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांनी आम्हाला इतक्या भारी झोपडपट्टीत आणून ठेवलं. तो पण लहान होता आणि मी पण लहान होते. तो पण माझ्यापेक्षा 3च वर्षांनी मोठा आहे, तो काही जास्त मोठा नव्हता. आणि दोघांच्या पण घरच्यांच्या मनाच्या विरोधात असल्यामुळे दोघांनी आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं. तुमचं काय करायचं ते करा. तर आता आमच्याकडे पैसे नाही आणि बिना डिपॉझिट बिना ह्याच्या घरात आम्ही कसे राहणार. तर मग आम्ही पर्याय निवडला, इंद्रनगर सारखा, झोपडपट्टी सारखा पर्याय. आणि तिथं गेलो आणि तेव्हा खरी रिअल लाईफ कळली लग्नाच्या नंतर. म्हणजे सगळ्या, मी तर म्हणते, आपण जगतच नसतो जोपर्यंत आई वडिलांकडे असतो. आपण प्रिन्सेस असतो आपल्या आई वडिलांची, पण आपण आगीतून फुपाट्यात पडतो लग्न झाल्यानंतर. आणि लव्ह मॅरेज करण्याचा तर सल्ला मी कोणालाच देणार नाही. आपल्या हाताने आपलं वाटोळ झालं तर ते सगळं ब्लेम आपल्यावर येतं, आणि आई वडिलांनी केलेलं असतं तर ते सांभाळून घेतात. म्हणजे माझ्या बहिणींनी पण केलं लव्ह मॅरेज, पण माझ्या आईनी तिला प्रत्येक वेळेला सांभाळून घेतलं, कारण तिने तिच्या संमतीने केलं. आणि माझं असं झालं की आगीतून उठले, फुफाट्यात गेले, पाणी नाही, लाईट नाही, 3-3 दिवस तिथं असा प्रकार. आणि तिसऱ्या मजल्यावर पाणी डोक्यावर घेऊन वाढवायचं, त्याच्यातून मुलांचा सांभाळ करायचा. मुलांचे वचन म्हणजे ते असे होते की घरात फार पॅम्पर लाईफ जगलेली, आणि त्यांना पॅम्पर लाईफच पाहिजे होती. त्यांच्या मनाने की नवऱ्याने कमवलं नाही तर बायकोनी कमवून घर संसार चालवला पाहिजे, त्याच्यात काही अवघं नाहीये किंवा नवखं नाहीये. आणि जे काही नवरा करतो ते बायकोने ऍक्सेप्टच केलं पाहिजे, अशी त्यांची मानसिकता होती. तर मला काय ते समजलं नाही, पटलं नाही. आणि खूप 17 वर्ष तरी संसार प्रॉपर केला मी, तरी तो चालवला. मुलाचा सांभाळ असा झाला की बाबा, तुमची मुलं आहेत, तुम्ही सांभाळा. आता पण आडकाठी नाहीये त्यांना मुलांना भेटण्यासाठी, पण ते वर्षाला सुद्धा मुलांना भेटायला येत नाही ऍक्च्युली. कसं झालं की आता मन जुळली नाही तर आम्ही तो विषय टाकून दिला, आणि असं डिवोर्स वगैरे काय आमचा झालेला नाही. पण मन जुळली नाही, त्यांनी त्यांचा मार्ग वेगळा ठेवला, मी माझा मार्ग. तर आता जे कोणी लव्ह मॅरेज करतं त्यांना खरंच सांगते की मम्मीनी जर तुम्हाला मम्मी पप्पांनी जर सपोर्ट करत नसेल तर नका करू. त्यांची शिक्षण करताना आता मुलांचे एक एक पेपर सांभाळता सांभाळता त्यांचा ऍडमिशनला, सायलीचं पहिलं ऍडमिशन होतं माझं. सायलीचं फी मी अफोर्ड करू शकत नव्हते आणि मला तिला टाकायचं होतं इंग्लिश मीडियम मध्ये. आणि इंग्लिश मीडियम मध्ये मला सायलीची ट्युशन टीचरने सांगितलं की एक इंग्लिश मीडियम शाळा आहे जिथं ऍडमिशनचे पैसे लागत नाही, एच ए शाळा आहे आमची सायली खराडवाडीच्या एच ए शाळेमध्ये. तिथं मी 1 महिना टोटल 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत त्यांच्या प्रिन्सिपलची वाट बघत थांबायचे, त्यांना फक्त 5 मिनिटं भेटण्यासाठी, कारण आत गेल्यानंतर भेटायचं नाही. मॅडम माझ्या मुलीचं ऍडमिशन करा, मॅडम माझ्या. आणि एक दिवस असं झालं की त्यांनी आम्हाला, आज मी गेले भेटायला तरी दुसऱ्या दिवशी ऍडमिशन ओपन होणारे सांगितलं नाही. आम्ही 9 पर्यंत थांबले आणि तिथं गर्दी दिसली. मी त्यांना विचारलं की कशा पद्धतीची ही गर्दी आहे. तेव्हा कळलं की ही नगरपालिकेची इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये फ्री मध्ये ऍडमिशन चालू झालेले. मग मी सायलीचं एच ला ऍडमिशन केलं, आयुषचं एच ला ऍडमिशन केलं. आणि हे नगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली माझी मुलं आहेत. असा आता
मम्मी कशी सपोर्ट करायची, मम्मीला पण मुलं आहेत, त्यांची लग्न व्हायची आणि माझ्यामुळं काय झालं, माझ्या दोन्ही बहिणींची लग्न जुळत नव्हती. भावाच्या पण लग्नामध्ये खरं तर माझ्यामुळेच माझ्या भावाच्या लग्नात पण अडथळे येत होते. त्यांना त्यांच्या कास्टमध्ये लग्न करायचं होतं. मोमेडियन कास्ट आहे, भरपूर रिस्ट्रिक्शन असतात आणि माझ्या मम्मीचं मायका पण बघितलं तर तो हिंदू परिवारातला आहे. तर मोमेडियन मध्ये मम्मी हिंदू असल्यामुळे पण लग्न जुळत नव्हती, त्याच्यातून मी हिंदू परिवारात लग्न केल्यामुळे पण लग्न जुळत नव्हती. आणि मोठ्या बहिणीने तर माझ्याशी दुश्मनीच धरलेली होती की हिच्यामुळं लग्न काय आपली जुळत नाही. आणि भावाचा पण तेव्हा थोडासा झाला, माझा भाऊ माझा खूपच लाड करत होता, खूप ऐकत होता माझं लग्न होस्तवर. आणि तिथून जी थोडीशी नजर थोडीशी फिरली तर ते काय परत मन जुळली नाही आमची. आणि बहीण तसं मी यांच्यासाठी भरपूर केलं. मोठ्या बहिणीचं माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा आणि लग्नाच्या आधी सुद्धा माझ्या बहिणीचं, जेव्हा आम्ही 11वीला होतो तेव्हा माझ्या बहिणीला मी कामाला लावून दिलेली आहे, तिला तर ते माहितीच आहे. फार इंटरव्ह्यूला काय बोलायचं का ते सांगितल्यापासून इंटरव्ह्यू मध्ये ऑन द स्पॉट पेपर लागत होते, नाही तर तिचं तिथे इंटरव्ह्यू मध्ये ती पास झाली नसती. मी ऑन द स्पॉट तिला अर्ज लिहून दिला, अर्ज पुढे पाठवताना सगळे डॉक्युमेंट आणायला घरी गेले, पळत पळत जाऊन पळत पळत आणून तिला ते दिले. आणि त्या दिवशी जर ते 5 वाजेपर्यंत सगळे डॉक्युमेंट तिथे सबमिट झाले नसते तर तिचं झालं नसतं. आज ती परमनंट आहे आणि वेळोवेळी करते ती पण मला सपोर्ट. पण असं झालं की लग्नाच्या टायमिंगला सुद्धा लग्न जुळवताना माझं सगळं काम सोडून, माझी लहान मुलं सोडून, आम्ही त्यांना बघायला आलेल्या लोकांना सगळं खायला प्यायला देणं, लग्न जुळवल्यापासून लग्न होऊसपर्यंत पाठ राखीन म्हणून सुद्धा मी गेलेली आहे तिच्याकडे. पण तिचं लग्न झालं आणि अचानकच तिच्या घरात माझी जायची बंदिश झाली. कारण मग परत तिथं इश्यू आला. लग्न होऊसपर्यंत तो इश्यू नव्हता, लग्न झाल्यानंतर हा इश्यू आला की मी हिंदू आहे आणि ती मुस्लिम आहे. तरी पण मी ऍक्सेप्ट केलं की बाबा तिला तिचा संसार करू दे. माझ्यामुळे तिचं लग्न 31व्या वर्षी झालेलं होतं. चला ठीक आहे म्हणलं. त्याच्यानंतर आला तिच्या डिलिव्हरीची वेळ. आता ही हिंदू मुलगी तेव्हा बरोबर चालली, कॉल केला, बाबा माझ्याकडे कोणी नाही. आणि माझी मम्मी कशी, माझ्या मम्मीचं कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यामुळे, माझ्या मम्मीला फर्स्ट कॅन्सर 2012ला झालेला होता. तर कॅन्सर झाल्यामुळे ती दवाखान्यात राहू शकत नव्हती, थोडी वीक झालेली होती. मग मी तिथं तिच्याकडे राहिले, तिचं डिलिव्हरी केली, तिला बाळ झालं. त्याच्या अचानकच तिच्या मुलाच्या बर्थडेला मला बोलवलं नाही, आईला बोलवलं, भावाला बोलवलं, का तर मी हिंदू होते. आता हा पण मी सहन केला. परत सेकंड बेबीच्या टाइमाला पण मी 5 दिवस पार्लर बंद करून तिच्याकडे राहिले, तिचं खाणं पिणं सगळं बघत होते. डिलिव्हरीच्या टाइमाला ती डिलिव्हरीला गेली लेबर रूम मध्ये, तिथून बाहेर आल्याबरोबर तिने खंदिशीने माझ्या कानाखाली मारली. मलाच कळलं नाही काय झालं. मी मम्मीला सकाळी आल्यावर सांगितलं हिने असं असं केलेलं आहे. आणि तरी पण माझी मम्मी म्हणली, बाई मी तर तिच्याकडे राहू शकत नाही, तिला दूध वगैरे द्यायला लागतं, जेवण द्यायला लागतं, मी काय 2-2 तासाला 1-1 तासाला तिचं ते देऊ शकत नाही, मी आणून देईल, तू तिला गरम करून दे. तरीही मी 5 दिवस तिच्याकडे तिथं थांबले, माझं बंद करून पार्लर, मुलांना लहान लहान सासू सासऱ्यांकडे सोडून. आणि ती गेली तिच्या घरी नांदायला. तिथून पुढे तिने काही माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही केला. अचानक तिच्या मुलाचा बर्थडे तर माझ्या लक्षातच होता. आणि मला कळलं की तिने भावाला, आईला आणि वहिनीला बोलवलेलं आहे आणि मला बोलवलेलं नाहीये. तेव्हाही मी फार खचले, दुःखी झाले. तिने जाणीव नाही केली. आता कोरोनाची जेव्हा लाट आली, पहिल्या कोरोनाच्या लाटलाच तिला भरपूर तिच्या छातीमध्ये, तो फुफ्सांमध्ये कोरोना पसरला. तिच्या घरच्यांनी तर ऍडमिट नाही केलं, ऍडमिट करायला सुद्धा कोणी आलं नाही. आम्ही ऍडमिट करून दिलं, चेकिंग केलं. ती तिथे दवाखान्यात असताना फार खाण्यापिण्यापासून, गरम पाणीपासून, तिथे जेवण देत नव्हते. आम्ही पोलिसांना लपून लपून पहाटे पहाटे डबे पोहोचवले दिवसभरात. वेळोवेळी गरम पाण्यापासून, दुधापासून सगळं तिला पोहोचवलं. बरी झाली ती, आली तिच्या घरी. ती स्वतःची स्वतः जाणार होती, तरी मी गाडीत बसवलं. लोक दारात उभं करत नव्हते, मी गाडीत अँब्युलन्स मध्ये पण जाऊ दिलं नाही, गाडीत बसवलं, मम्मीकडे आणलं. सगळं तिला काय लागतंय नाही, दूध वगैरे ते सगळं दिलं. ती मम्मीकडे 2 तास पण नाही थांबली, तिला मुलांची आठवण आली, ती गेली निघून तिच्या घरी. पुढं असं झालं की एक तिच्या घर बांधण्याचं काम चालू होतं त्या दरम्यान. घर भरवणीला, म्हणजे कुराणखानी करतात मुस्लिम लोक, कुराणखानीला भावाला, वहिनीला, सासरकडच्यांना, नवऱ्याला, सगळ्यांना बोलवलं. जे कोरोनामध्ये 1 मिनिट 1 सेकंद तिच्या जवळ थांबले नाही. उलट कोरोना होऊन बरी होऊन घरी गेल्यानंतर पण तिला अछूत सारखा व्यवहार केला. अशा ठिकाणी, ज्या कंपनीमध्ये तिला कोरोना झाल्यानंतर तिला मेमो देण्यात आला,
ज्या कंपनीत ती लागलेली आहे, म्हणजे जे कोणी तिच्या जवळचे होते त्यांना ती विसरली आहे. आणि आज खाणीला तिने मला आणि लहान बहिणीला बोलवलेलं नाहीये. म्हणजे खुशीच्या टायमाला ती आम्हाला बरोबर साईडला करती, आणि मग नंतर तिला चेस्ट मध्ये एक गाठ आलेली होती. त्या टायमाला मग मी स्वतःला आवरलं बाबा, की आता आपलं सगळं करून झालेलं आहे, आपल्याला नेहमी लातच बसते. तिचं जेव्हा त्या गाठीचं ऑपरेशन झालं, मी एकही दिवस तिथं थांबले नाही, एकही दिवस तिला विचारलं नाही, विचारायला बघायला पण गेले नाही. त्याच्यानंतर मी थोडस सिस्टमॅटिकली, म्हणजे ती मला पैशांनी नेहमी मदत करते. जेव्हा केव्हा मदत, मी पैसे परत तिचे करते, मदत करते. पण जेव्हा केव्हा जेव्हा समाजात जेव्हा मला ऍक्सेप्ट करायची वेळ येते, माझ्या बहिणीने मला किकअप केलेलं असतं. आता भावाचं असं झालं की भाऊ जेव्हा जेव्हा लहानाचा मोठा होतो, आम्ही त्याचं लग्न 29व्या वर्षी झालंय, उशिरा लग्न झालीत भावांची माझ्याचमुळं, मी ऍक्सेप्ट करते. भावाचं लग्न होस्तोवर तरी तो बऱ्यापैकी मला थोडंफार तरी बहिणीचं स्थान देत होता, राखी तरी बांधून घेत होता. बघा, मला पैशाची तर अपेक्षा मी केली नाही भावाकडून, मम्मी माझी करायची मदत, तर भाऊ राखी तरी बांधून घेत होता. आता रक्षाबंधन आले की मी अक्षरशः रक्षाबंधनाच्या 8 दिवसापासूनच मला भाऊ भावंडाचे जे रील पण बघितलं की मला रडायला यायला चालू होतं, की भाऊ आहे पण मी त्याला राखी बांधू शकत नाही. ज्या भावाच्या मनगटाला मी त्यांनी चांगला राहावा त्याची मी 29व्या वर्षीपर्यंत राखी बांधून घेतली भावाने. अचानक मी मुस्लिम झाले, हिंदू झाले, आणि ते अचानक मुस्लिम झाले. त्यांची वाईफ आली आणि त्यांनी त्यांना अचानक असं समजून दिलं. यांनी बायकोला काही नाही समजून दिलं, यांच्या बायकोनी यांना समजून दिलं की तुम्ही मुस्लिम आहात. बघा, यांच्या कामगार, धुणं भांडे करणारे सगळे हिंदू आहेत. हे हिंदूचं सगळं खातात, हिंदूच्या हाताचा स्वयंपाक केलेला खातात. पण हिंदू बहीण फक्त चालत नाही, जी की रक्ताची आहे, एका नाळेची आहे, एका मला बाजूला काढलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आता सुद्धा मम्मी माझी वारली, मम्मी वारल्यानंतर आईने त्याच्याकडून वचन घेतलेलं होतं की तू सगळी प्रॉपर्टी घे, पण माझ्या मुलींचं येणं जाणं कर. ठीक आहे. आता आमच्या भाईजांकडून सुद्धा तिने वचन घेतलेलं होतं की हे तुम्ही सगळं बघणार आहे. पण यांनी आम्हाला ना येती जाती केलं, ना कॉल केला. माझ्या घरापासून 500 मीटरवर माझ्या पार्लर पासून माझ्या मम्मीचं घर आहे. माझा भाऊ तिथूनच येतो जातो चिंचवडला, त्याचं सगळं काम असतं, गाड्या असतात. पण तो आमच्या घरी कधीही येऊन बघत नाही. सगळ्यांना वाटतं ही ह्याची बहीण आहे आणि हा इतका मोठा माणूस आहे, तर तो बहिणींशी काय व्यवहार करतो जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो. बहीण लहानाचं मोठं करते. बघा, मम्मीने जे काम केलेले त्याच्यापेक्षा काही कमी मी नाही केलेले, काहीच कमी नाही. की मम्मीने कमवून आणून दिलं तर बनवून आम्ही घातलं. आणि एक नाही, दोन नाही, वयाच्या 29व्या वर्षीपर्यंत एखादी बहीण आपल्याला सपोर्ट करते. लग्न होऊन अचानक एक लेडीज येते, ती सगळ्या गोष्टी समजवायला लागते, समजवायला. आणि अचानकच त्यांना ते समजायला लागतं की बरोबर, बहिणी बाहेरच्या, मम्मी बाहेरची, आणि घरातले कोण, जी आपली सासरची मंडळी आहेत, जे आपले साले आहेत, मेहुणे म्हणतात, तर ते साले आपल्या जवळचे झालेले आहेत. यांच्या असा पायंडा झालेला आहे. हे येतात यांच्यासाठी सगळं बनतं. मी म्हणते त्यांची चूक नाही, त्याच्या माझ्या बहिणीची चूक भावाची आहे. त्याला कळायला पाहिजे की ती तिचा मायका धरती, त्यांना फोन करते. हा ह्याचा मायका धरत नाही, हा कधीही फोन करत नाही. इनमिन आपण राहिलोय 4 जण, 4 जण 4 बोटासारखे राहायला पाहिजे. आता आई पण नाही, वडील पण नाही. आता आईच्या कॅन्सरच्या टायमाला असं झालं की आईला कॅन्सर आहे हेच पहिले कळलं नाही. आईला अचानकच असं म्हणजे जीभ दुखत होती आणि तोंड आल्यासारखं होत होतं. तर ती मला सांगायची की मला बघ असं जिभेच्या नाही का तोंड आलंय, तोंड लाल झालंय. तर आम्हाला वाटायचं ते दात लागतोय ते झालंय की काय. एक दिवस म्हणजे आम्ही असं छोटे मोठे भरपूर इलाज केल्यानंतर वहिनी तिला एकदा बुधराणीमध्ये घेऊन गेली सेकंड टाइमाला, आणि तेव्हा कळलं की मम्मीला सेकंड टाइम कॅन्सर आहे. आणि सेकंड टाइम जेव्हा कॅन्सर झाला मम्मीला, आज म्हणजे 17 मेला, मला बरोबर डेट लक्षात आहे कारण माझ्या बहिणीची ती बर्थ डेट आहे. 17 मेला माझ्या मम्मीला कळतंय की मम्मीला कॅन्सर आहे सेकंड टाइम. आता मम्मी वजन 40 किलो, दुसऱ्या टाइमाला कॅन्सर झाला तर आपण वाचणार नाही. 6 वाजता बसून यांची मीटिंग चालू आहे की मम्मी हे घर कोणाला द्यायचं, ही प्रॉपर्टी कोणाला द्यायची, तुझ्या मुलीला मी काय काय देऊ आणि मला तू काय काय देणार. हे भाईजान, मोठी बहीण आणि भाऊ आणि वहिनी बसून हे करतात. म्हणजे माझी मम्मीला मेल्यातच जमा केलं, मरणार आहे की नाही मम्मी तू बरी होशील, तू काय आम्हाला काय देऊ नको. मम्मीने बोलल्यानंतर, मम्मी तर बोलणारच नाही तोंडाने, आम्हाला माहिती. हे सगळं यांनी तिथे चर्चा करत होते
हे पण मला मम्मी वारल्यानंतर कळले बरं का, तवर नव्हतं कळलेलं. आणि हे पण हेच लोक मला सांगत होते की मम्मीशी आमचं असं असं बोलणं झालं होतं. कधी झालं होतं? मम्मीला ज्या दिवशी कॅन्सर झाला होता त्या दिवशी. झाल्याच्या दिवशी 6 वाजता यांचं हे चालू आहे, कारण 8 वाजता माझ्या बहिणीचं केक कापत होते, मी गेले होते. मला तर कोणीच काही सांगितलेलं नव्हतं. आणि जास्त करून माझ्या भावाचं माझं नाही पटण्याचं कारण एक असं होतं की माझ्या मम्मीचे आणि वहिनींचे वाद व्हायचे. आणि माझ्या मम्मीचं ऑपरेशन घशाचं झाल्यामुळे माझ्या मम्मीला जास्त ओरडता यायचं नाही. आणि ही दोघं दोघं मिळून, आता विचार करा, एक 30 वर्षाचा, एक 30 वर्षाची बाई, एक 60 वर्षाच्या बाईला ओरडतात ते. 40-45 माझ्या आईचं वजन, आणि निकृष्ट, आणि मरणाच्या दारात असताना हे दोघं जण बोलतात आहे मम्मीचं ऑपरेशन झाल्यामुळे तोंड उघडत नाहीये. आता मम्मी कसं बोलणार आहे सांगा. सेकंड टाइम मम्मीचं म्हणजे कॅन्सर व्हायचं सगळ्यात मूळ कारण आहे हे माझ्या मम्मीचं जीवाला लावून घेणं. माझ्या मम्मीचे दागिने आतली आत नाही, माझ्या मम्मी बरी होती बघा, जोपर्यंत तिचे दागिने चोरीला गेले नाही तोपर्यंत माझी मम्मी खूपच बरी होती. खूप म्हणजे माझ्या आईचं वजन चांगलं 52-53 होतं. एक दिवस माझी मम्मी, तिला सोनं ठेवायचं होतं गिरवी आणि कुणाला तरी पैसे द्यायचे होते, त्याच्यामुळे ती ते बघत होती तिचं तिचं काय. सोनं बघायला गेली आणि अचानक सोनं तिथे नाहीये, गल्ल्यामध्ये सोनं नाहीये. गल्ला तुटलेला नाही, गल्ल्याची 2च चाव्या होत्या, ज्या दोन्ही पण चाव्या माझ्या मम्मीकडे असायच्या. सोनं घरात नाही, घराचा दरवाजा तुटलेला नाही, लॉकरचा दरवाजा तुटलेला नाही, मम्मीच्या पण बेडरूमला कडी होती, ते पण तुटलेलं नाहीये. पहिली गोष्ट तर हे हरवलंय मम्मीचं होतं भावाचं, पकडा तुम्ही भावाचं. आता ह्याच्यामध्ये मम्मीचं हरवल्याबरोबर मम्मी मी भरके देता म्हणजे सारवा सारवी, की मी तर चोरलेलं नाहीये पण मी भरून देतोय, मी भरून देतोय. मम्मीला वाटलं चला हा भरून देतोय, आणि सापडेल सापडेल, तू तिथं ठेवले, सापडेल तुला तिथं ठेवले. ज्या बाईनी वयाच्या 60 वर्षापर्यंत आपला दागिना जपून ठेवलाय, तिने 60मध्ये अचानक हरवला असेल का? ती स्वतः म्हणते मी इथं ठेवलंय, पण ही लोक मम्मी तूने उधर रखी रहेंगी, मम्मी तूने उधर रखी रहेंगी, उधर देख उधर देख. मम्मी तरी पण बघतीये, तिला वाटतंय ना. त्यांनी त्या टायमिंगला माझ्या मम्मीला असं हिप्नोटाईज केलं की तू चुकून कुठेतरी ठेवले, ते हरवलेलंच नाही, तू पोलीस चौकीत जाऊच नको. हा, आणि यांच्याकडे कमिशनरचे नंबर आहेत बरं का भावाच्या. आता जेवढे माझ्या भावाला ओळखतात, तो किती मोठा माणूस आहे त्यांना माहितीये. कमिशनरचे नंबर माझ्या भावाच्या डायल लिस्ट मध्ये असतात. आणि त्यांनी त्या टायमाला साधी एक FIR पण करायला मम्मी बरोबर गेला नाही, गेलाच नाही FIR करायला. आणि तो माझी मम्मी जायची बिचारी, त्यांच्यासमोर काय बोलणार. आणि मी घाबरत होते मम्मी बरोबर जायला की हे माझ्यावर, कारण माझा भाऊ पहिल्याच दिवशी म्हणला की तू दागिने घातले ते दिवाळीला, दिवाळीला गेली होती तू बहिणीच्या घरी, बस हे माझ्याकडे लोटायचं. हा, मग माझी मम्मी घाबरायला लागली की मी जर ह्याच्यावर टाकल तर हे हिच्यावर टाकतील, पोलीस लोक दोघांना आत टाकतील आणि दोघांनाही मारतील. मला मार बसू नये फक्त एवढ्यासाठी माझ्या मम्मीनी FIR केली नाही. आणि झुरत राहिली की आता मुलांनीच घेतलेलं आहे. आणि एकदा नाही दोनदा नाही, तुम्हाला सांगते 1,00,000 वेळा माझी मम्मीने बोलली की हे जर त्यांनी घेतलेलं आहे तर त्याला माफ करते, त्यांनी घेतलेलं आहे तर माफ करते, तो देईल. तिचा विश्वास, हा म्हणजे आईचं बघा मरताना पण आई मुलांवर खूप विश्वास ठेवते. मी पण आता आमच्या आयुष्यावर बराच विश्वास ठेवते की, पण त्यांनी चोरलेलं हे तिला सहन नाही झालं, कारण बनवण्यामध्ये त्याचा हात होता. तो जेव्हा कमवत होता आईला भरभरून देत होता. तर तिला वाटायचं की त्यांनीच जर करून दिलं तर ह्यांनी ते का घेतलेलं आहे म्हणून. आणि विचारायची सापडल का ग. माझी मम्मी सगळं चालू आहे, इथं चहा पितोय, हसतोय, खेळतोय, मध्येच मिलेंगा क्या गे मेरे को मेरा सोना, मिलेंगा क्या सोना. आणि नुसतं कुणी म्हणलं ना सोनं 5,000 पण वाढले, 1,000 वाढले, की माझ्या मम्मीच्या घळघळ धारा. तर तुम्ही हे रील्स कशी काय काढायला सुरुवात केली, कोणी तुम्हाला मदत केली काय? रील्स म्हणजे मला आवड होती, पण माझा बिझनेस वेगळा असल्यामुळे आणि मी थोडीशी कल्चरल जरा मोमेडियन कल्चरल असल्यामुळे मला ते जास्त ते ओपन अप होता येत नव्हतं त्याच्यामध्ये. तर काय झालं, मम्मी वारली. मम्मी वारली, माझ्याकडे मम्मीचे व्हिडिओ बघायला नाही, मम्मीचे फोटो बघून बघून आम्ही माझा वेळ काढत होते मी. मम्मी वारली माझी 22 जुलै 2022ला. आणि त्याच्यानंतर मी जरा थोडीशी खचले खचले पूर्ण, म्हणजे थोडीशी म्हणण्यापेक्षा खचले. त्या भावाचा, मोठ्या बापाचा, मामाचा जो काही सपोर्ट असतो तो सगळा एकच माझी आई होती. एवढी 40 किलोची माझी आई, पण आम्हाला खंबीर होता. आमच्या अख्ख्या खानदानाला, मावशीच्या मुलींना सुद्धा तिचा खंबीर. कोणी टुच म्हणलं की तरी मला रडू यायला लागलं, माझं म्हणजे थायरॉइड वर काढायला लागला माझा थोडासा.
बाहेर यायला लागलं. आणि मम्मी वारल्यानंतर काय झालं, मी थोडेसे मम्मीचे फोटो व्हिडिओकडे जास्त गेले आणि एक 4 महिन्यातच आमच्या सायलीने लग्न केलं. भरपूर असं म्हणजे एकटेपणा आणि घरात मुलगी दिसत नाहीये. मम्मी आणि सायली, मी, मम्मी 4 वाजता रोज चहा प्यायचो आणि सायली पण नाही आणि मम्मी पण नाही. ह्याच्याने मला खूप जास्त एकटेपणा जाणवायला लागला आणि मी परत सुसायडल अटेम्प्ट माझ्या डोक्यात यायला लागले. म्हणजे माझं थायरॉइड वर काढायला लागलं की मला सुसायडल अटेम्प्टच म्हणजे सुसाईडच करायची पहिले इच्छा व्हायला लागते. मग मला वाटलं जर मी मेले आमच्या आयुष्यासाठी, आता सायलीला तर नवरा झालाय, आता मी जर मेले तर आयुष माझे व्हिडिओ फोटो कसे बघल, त्याच्यासाठी मी जास्त करून त्याच्यामध्ये वळले आणि रील्स बघायला चालू केले. आणि रील्स बघता बघता मी ते व्हिडिओ पण काढायला चालू केले की मी जर गेले ह्याच्या साईडला म्हणजे ह्याच्यामध्ये, तर आमचं आयुष माझे व्हिडिओ काढेल आणि ते बघेल. आणि त्याच दरम्यान असं झालं की सायलीची नणंद आली. सायलीची नणंद आली आणि ती सांगायची काकू असे व्हिडिओ काढा, तसे व्हिडिओ काढा. मला काय वाटायचं आपण छान दिसावं, म्हणजे मुलांना बघताना आपण, मला कसं माझ्या मम्मीला शेवटचं बघितलेलं होतं तर ते मैतीचा चेहरा नेहमी डोक्यात यायचा. तर मला वाटायचं की मी चांगला चेहरा बघते मम्मीचा आणि मला ते विसरायला होईल. तर मुलांना पण आता मी एवढं मोठं दुःख देऊन जाणार आहे, मला जे दुःख झालेलं तेच माझ्या मुलांना होणार आणि मी अशीच निघून जाणार. तर विचार केला की आयुषला माझे चांगले चांगले चेहरे, मम्मी किती हसत खेळत होती, म्हणून मी हसून हसून ते व्हिडिओ बनवायला चालू केले. आणि सायलीच्या ननंदनी असं सांगायला चालू केलं, असं बनवा, तसं बनवा. आणि माझ्या आयुष्यात तेव्हा एक आरूची एंट्री झाली. सायली आरूला घेऊन यायची आणि त्या आरू बरोबर हसत खेळत माझा वेळ जायचा. पण आरू लहान होती, तिच्या पप्पांनी तिच्या मम्मीला नांदवायला घेऊन गेले आणि तिचा बर्थडे होता तिथे. आम्ही बर्थडेला, ती गेल्यानंतर अजून एक एकटेपणा आला. सायली गेल्याचं दुःख, मम्मी गेल्याचं दुःख आणि आरू गेल्याचं तर अजूनच जास्त टेन्शन आलं. ती दिसत नव्हती. हा, तिचे त्या साईडला फोन लागत नव्हते. तर आरूसाठी मी अजून झुरायला लागले, अजून सुसायडल वाटायला लागलं. आता आरूचा बर्थडे आला, सगळेजण 1 महिन्यापासून आरूचा बर्थडे करत होते. मी ठरवलं आता आरूच्या बर्थडेला आपण जाऊन यायचं आणि तिथून आल्यावर आपण त्याच दिवशी आपलं संपून घ्यायचं. मग त्या दिवशी मी तिथं गेले. मला नीतू बोलली की काकू तुम्ही, म्हणजे मी त्या दिवशी इतकी का सजलेले होते, सगळं लुक का केलेलं होतं की ते माझे शेवटचे फोटो असणार होते. आणि नीतू म्हणली तुम्ही काकू असे व्हिडिओ काढा, तसे व्हिडिओ काढा. तिनेच ते सगळे सेव्ह करून ठेवले, कसं करायचं सांगितलं आणि मी ते सुरू केलं. तो व्हिडिओ तेव्हाची तेव्हा सोडला आणि आम्ही बर्थडेला गेलो. तिथं बिलकुल आमच्या मोबाईलला कसलेही म्हणजे हे नाही, रेंज नाही, काय नाही. तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर चेक केलं मी, माझं जाताना 1800 फॉलोअर्स होते. जाताना म्हणजे माझे खूप दिवस 1800 फॉलोअर्स होते, त्याच्या पुढे माझे काय फॉलोअर्स वाढत नव्हते. मला बर्थडे केला आणि मी तिथून बाहेर निघले आणि मी बघायला लागले 100 फॉलोअर्स, 100 फॉलोअर्स, 100 लाईक, 100 फॉलोअर्स, 100 कमेंट, 100 फॉलोअर्स, 100 लाईक, 100 कमेंट. आणि आरूच्या शिक्रापूरला, शिरूर वरून आम्ही जे निघलो, तिथून आम्ही चिखलीला पोहोचलो, तिथपर्यंत 10K फॉलोअर्स कम्प्लीट झालेले होते आणि मला कळत नव्हतं काय झालेले. आणि नीतूला काय मी दाखवलं नव्हतं. सायलीची नणंद आल्यानंतर तिने बघितलं ते की काकू तुमचे 10K फॉलोअर झाले, आपण 10K फॉलोअरचा केक आणायचा, असं करायचं, तसं करायचं रील्स मध्ये. की मी म्हणलं आता माझं जो उरलेलं आयुष्य आहे की मी फक्त ह्याच्यात घालवणार आहे. मुलगी आली नाही मला फरक पडत नाही, आरू आली नाही फरक पडत नाही, आणि मम्मी नाहीये त्याचा मला फरक पडत नाही. आता मी ह्याच्यामध्येच गुंतते. मग तिला बोलवायचं, मेकअप करायचं आणि रील्स काढायचे, असं सुरू झाला प्रवास. आणि त्याच वीक मध्ये विक्रमचा पण बर्थडे आला माझ्या जावयाचा, तो मिलियन पर्यंत गेला आणि डायरेक्ट माझे त्या विदिन अ वीक 25K झाले. एका वीक मध्ये हा सगळा ड्रास्टिक चेंज आला. आणि मग लोक ओळखायला लागले, तुम्ही रील्स बनवता का? तुम्ही रील्स बनवता का? हा एका वीकचा चमत्कार होता. म्हणजे मी असं समजते की तो देवाने मला आयुष्य दान दिलेलं होतं. आणि थायरॉइड ओव्हरकम करायला मग तिथून पुढे झालं की आता परत मी ते फिटनेस कडे वळले, जेव्हा 25K झाले. आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे मग बॅक टू नॉर्मल लाईफ आणि एक्सरसाइज, खाणं पिणं, वेट लॉस. आणि मग वेट लॉस वाल्यांशी मी 1-1, 1.5 तास गप्पा मारायला चालू केले. आणि काही नाही, मला जे टेन्शन येईल ते वेट लॉस वाल्यांच्या डोक्यात घालायचे, त्यांचं काय टेन्शन येईल ते मी घरी घेऊन यायचे. असा माझा इंस्टाग्रामचा प्रवास सुरू झाला. आणि खूपच म्हणजे जेव्हा मी फेमस झालीये तर मला भारी वाटायला लागलं. आणि मग मी एक थोडासा एक असतो आपल्याला त्या टायमाला, की त्या टायमाला जर कुणी माझं अजून दिल दुखवलं असतं तर खरंच मी गेले असते.
त्या टायमाला जर असं खुशी मी कशात शोधली नसती. म्हणजे खरंच सगळ्यांनी सुसाईड करण्यापेक्षा दुसरं काहीतरी पर्याय निवडला पाहिजे, की तुमच्याकडं झालेले ते फक्त देवावर ढकलायचं. कारण आता तर सगळंच श्रेय देवाचं आहे. हा ह्याच्यात माझा एकही टक्का नाही. मी रील तेव्हा पण बनवत होते, त्या काही वर जात नव्हत्या, पण देवालाच पाहिजे होतं मी जिवंत राहावी आणि रील्स बनवून आता 75% वर जावी. आणि मी स्वाभिमानी फाउंडेशन, आता स्वाभिमानी फाउंडेशन कडे वळण्याचा माझा एक आहे, खूप मोठा किस्सा आहे. म्हणजे आतला दिल मधला एक मी तुम्हाला सांगते. स्वाभिमानी फाउंडेशनला मी का जवळून चेस करते, म्हणजे का आपलं मानते. कारण 2014 मध्ये 22 जुलै अगेन 2014 मध्ये खूपच माझी मुलं ज्यांना डी म्हणायची, खूपच आमच्या जवळचे माणसांनी सुसाईड केलं. आणि त्याच्या मागे पण त्यांच्या वाईफचाच हात होता ऍक्च्युली. त्यांची वाईफ म्हणजे त्यांची सख्खीच मामाची मुलगी होती. हा, मामाची मुलगी होती आणि त्यांनी त्यांची फसवणूक केलेली होती. लग्न झाल्यापासून 5 वर्ष ती काही नांदलेलीच नव्हती, पण पैशासाठी वारंवार त्यांचं ते मुतालबा चालू होता, की पैसे द्या, पैसे द्या, मग आम्ही सोडचिठ्ठी देतो, मग तो लग्न करेल. आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी स्वतःला संपवलं. म्हणजे इतका जॉली जॉली माणूस होता तो. आणि त्यांनी स्वतःला संपवलं. आणि जेव्हा आम्हाला त्यांच्या सुसाईडच्या नोट भेटल्या, तेव्हा आम्हाला कळलं की काय रिझन होतं. जाण्याच्या आधी तर कुणाला कळलं पण नसतं की ते सुसाईड करणार आहे. आणि अचानक बहार सूर्यवंशीचा मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबला. तो बोलत होता की मी सुसाईड नाही करणार आहे. म्हणजे तो बाकीचं जे बोलला ना, पहिल्या स्टार्टचे 10 ते 20 सेकंद, मला खूप मज्जा वाटली. कारण माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक पुरुष हा बायकांना त्रास देणार होता, आणि त्याला त्याच्या बायकोनी त्रास दिला, मला मनापासून आनंद झाला. पण जो 10-22 सेकंदाच्या नंतरचा तो त्याचं वाक्य होतं की मी सुसाईड नाही करणार आहे माझ्या मम्मीसाठी. अचानक तो बहार सूर्यवंशी मला आमचं आयुष्य वाटायला लागला, आणि आयुष्य जाग्यावर तो बहार सूर्यवंशी जागेवर आयुष्य सगळं बोलतोय असं वाटायला लागलं. आणि मी रिलेट केलं. मग मी त्याला फॉलो केलं, लाईक केलं, आणि त्याचे प्रत्येक व्हिडिओ बघायला चालू केले. आणि जेव्हा पहिल्यांदा लोकमतचा लाईव्ह बघत होते मी, लोकमतचा लाईव्ह, त्याच्यामध्ये मी पाहिलं की असे असे एक एक पुरुष आहे, इतके शिकलेले, पैसेवाले जाऊ दे, पण शिकलेले, आणि आणि चांगल्या मनाचे, चांगल्या फॅमिलीतले, ज्यांचे मम्मी पप्पा पण चांगले आहेत, आणि यांच्या बरोबर हे झालं. मग तो किस्सा मी रिलेट केला की खरंच त्या टायमाला हा पण इतक्या खालून चालला होता. आणि त्यांनी सुसाईड करायच्या अगोदर त्यांचे एक फ्रेंड होते शेठ नावाचे, त्यांच्या भावानी पण सुसाईड केलेलं होतं. त्यांच्या भावानी सुसाईड केल्यापासून त्यांच्या डोक्यात असं होतं की सगळं संपून जाईल, पण संपलं नाही ऍक्च्युली. ते अजूनच आता सुद्धा त्यांच्या मम्मी पप्पांना आणि त्या शेठच्या मम्मी पप्पांना सगळ्यांना भरपाई द्यावी लागलेली आहे. ते जिवंत असताना पण द्यावी लागली असती, आणि मेल्यानंतर पण द्यावी लागली. म्हणून ते मी स्वाभिमानी, पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनला इतकं रिलेट करते. आणि ते लोक जे काही बोलतात ते मला आमचं आयुष बोलतो अशा पद्धतीने वाटतं. म्हणून आपल्या पॉडकास्टमध्ये आपण, मी जेव्हा जेंट्स लोकांचा पॉडकास्ट घेतला, मग असे कमेंट होते बायकांचे की म्हणजे मी खूपच त्या जेंट्स मध्ये इन्व्हॉल्व आहे आणि जेंट्सच्या साईडचे आहे, म्हणून मी हे सगळं करत आहे. अत्याचार होतो बायकांवर, होतो तसा जेंट्सवर पण अत्याचार होतो. आणि जेंट्सच्या आई वडील पण, आता जेंट्सची आई म्हणजे सासू झालीये, आणि सासू ही अत्याचारी आहे, सून ही अत्याचार सहन करणारी आहे, असं लोकांचा समज आहे. पण सगळीकडे तर खरंच त्याच्या बायकोचा त्रास आहे. म्हणजे तो आमच्याशी बोलत नाही, संबंध ठेवत नाही, याच्या मागे सगळ्यात त्याच्या बायकोचा त्रास आहे. म्हणजे तो सांगत नसला तरी आमच्या मामांना, आमच्या मामे भावांना, आमच्या मावशांना माहितीये की ते काय वातावरण त्या घरात आहे. आणि तो किती आजारी असला तरी त्याला त्यांनी काय बनवून ठेवलेलं आहे. प्रत्येक भाऊ बहिणींनी थोडा तरी सारासार विचार केला पाहिजे, की कोणी कोणाला इतका त्रास नाही दिला पाहिजे की त्याच्या आतला तो संवेदन माणूसच मरून जाईल, संवेदनशीलता मरून जाईल, सतसत विवेक बुद्धी मरून जाईल, आणि शेवटी तो त्या ह्याच्यावर येईल की आपल्याला पण यांच्याशी असंच वागलं पाहिजे. म्हणजे माझी फॅमिली इन्स्टा फॅमिली आहे. माझ्या फॅमिलीमध्ये भाऊ नाही, बहीण नाही. माझ्या फॅमिलीमध्ये माझे इन्स्टा, युट्यूब, फेसबुक आहे, आणि मी फक्त यांच्यासाठी जिवंत आहे. आणि यांच्याशी रिलेटेड जे कोणी आहे ते माझे नातेवाईक आहे. माझे प्रत्येक फॉलोअर्स माझा नातेवाईक आहे. आणि घाण कमेंट करणार ह्यांच्यासाठी काय? घाण कमेंट करणारे तर मला खरं सख्यांपेक्षा सख्य आहेत. यांनी मला वर नेणारेच माझे घाण कमेंट करणारे. हा, दादा कोंडकेंचे एक एक मूवी त्या टायमाला सुपर डुपर हिट होती.
ज्या टायमाला मोठे मोठे हिंदी पिक्चर पडत होते त्या टायमाला यांचे पिक्चर, यांचे गाणे, आणि शिंदेशाही फॅमिलीला तर आमच्या मनात स्थान आहे बघा. आम्ही त्याच्यावर ऍक्टिंग केलेली आहे. आणि कसं आहे, हा कसं आहे, समाजात मी डायटिशियन आहे, ब्युटिशियन आहे, एक 2 मुलांची आई आहे. हे तुम्ही त्या टायमाला बघता का? माझं आता करिअरची सुरुवात म्हणजे माझं दिसणं. करिअरची सुरुवात मी अशी केली की मला माझं दिसणं आवडत नव्हतं आणि माझं दिसणं कोणालाच आवडत नव्हतं. थायरॉइड झाल्यापासून माझं दिसणं अजूनच बेढप, अजूनच मान काळी, चेहरा काळा, कलर काळा होत चाललेला होता. म्हणजे मी असं, माझा नवरा मला असं नजर भरून बघणार पण नाही अशा टाईपचा माझा चेहरा झाला होता. मी स्वतःलाच बघत नव्हते. मग असं नको नको झालेलं होतं. आणि पोस्टपार्टम डिलिव्हरी म्हणतात नाही का, त्यात नंतरचं जे डिप्रेशन असतं त्या डिप्रेशन मध्ये मी चाललेले होते. अचानकच माझे गुडघे दुखी वगैरे चालू झाली. मी ऑर्थोपेडिक कडे गेले. ऑर्थोपेडिकने मला पेन किलर्स दिल्या आणि ऍलोपॅथी मध्ये माझा पहिला प्रवास सुरू झाला. त्या गोळ्या घेतल्या की मला बरं वाटायचं, पण गोळ्या चालू असतोच पर्यंतच. नंतर मला त्या गोळ्यांमुळे पित्ताचा त्रास चालू झाला. त्या गोळ्यांनी मला नंतर माझं वजन वाढायला लागलं. मग मी वजन वाढण्यासाठी डॉक्टरांना, परत दुसऱ्या डॉक्टरांना अप्रोच केला. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं हे जरा जास्त दिसतंय, तुम्ही जरा थायरॉइड आहे, जरा चेक करा. ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपिस्ट सोबत आता माझ्या लाईफमध्ये कमबॅक झाला माझ्या एंडोक्रायनॉलॉजिस्टचा. एंडोक्रायनॉलॉजिस्टने मला सजेस्ट केले, पहिली गोष्ट पहिले साध्या फिजिशियन कडेच गेले होते. त्यांनी मला फिजिशियननीच पहिल्या गोळ्या दिलेल्या होत्या आपल्या तालेरामधल्याच, आणि शेजारीच एक फिजिशियन होत्या त्यांनी. मी त्यांच्या गोळ्या घेतल्यानंतर मला कळलं की ह्याचे कोणीतरी स्पेशलिस्ट असतात, इंडोक्रायनॉलॉजिस्ट. मग भारीतला भारीत इंडोक्रायनॉलॉजिस्ट, भारीतले भारीत ऑर्थोपेडिक आणि भारीतले भारी फिजिशियन. बस माझा खर्च इथं कमवायचा, इथं आणून ओतायचा, इथं आणायचा आणि इथं वतायचा. म्हणजे ज्या टाइमला 4,500-5,000 सोनं होतं, त्या टाइमला मी 4,500-5,000 फक्त विकली स्वतःवर खर्च करत होते. का तर मला बरं व्हायचं होतं, मला वेट लॉस करायचा होता. स्वतःला बरं करायचं की मी इतके डॉक्टर करतीये, हा इतके डॉक्टर करतीये, डॉक्टर मला का नाही बरं करत आहे? मी इतके पैसे देतेय, डॉक्टर इतके हजारो रुपये घेतात आणि मला बरं का करत नाही? हजारो रुपयाची संख्या लाखोवर आली, पण मी बरी होत नाहीये आणि माझ्यामध्ये काही चेंजेस येत नाही. माझा थायरॉइड अपच झालेला असायचा. कधी असायचा 8, तर कधी असायचा 16, तर कधी असायचा 24. तो असा वाढत वाढत गेला. मग मी जे गोळ्या खाते याचा माझ्या बॉडीवर परिणाम काय होता आणि मी कशी बरी होणार आहे, याच्यासाठी मी सुरू केलं, स्वतःच पहिले डायटिशियनचा कोर्स केला की मला काय खायचं. म्हणजे माझा पहिले VLCC मध्ये कोर्स झालेला होता आणि VLCC मध्ये डायटिशियनचा कोर्स होता. मग मी तो पहिले केला आणि मला कळालं की काय खायचं काय नाही खायचं. मी चालू केलं काय नाही खायचं, काय नाही खायचं, काय नाही खायचं. आणि काय खायचं हे नाही माहिती होतं की तेल नाही खायचं, साखर नाही खायची, तळलेलं नाही खायचं, कुरडया नाही खायची, चहा नाही प्यायचा, चपाती नाही खायची, भात नाही खायचा, हा हॉटेलचं नाही खायचं. नाही खायचं, नाही खायचं, ठीक आहे. खायचं काय सगळं बंद केलं तरी वजन कमी होत नाही, खाऊ काय? मग माझ्या लाईफमध्ये मी स्वतःच सुरू केला की मला जेव्हा मी पंचकर्म मध्ये जात होते ते मला पेजवर ठेवायची आणि त्या टायमाला माझं वजन पण कमी व्हायचं. मी पेजेपासून सुरू केलं, तांदळाची पेज, डाळीची पेज आणि फ्रुट्स, पपिता वगैरे, टरबूज वगैरे सुरू केलं माझ्या. आणि वेट लॉसची मशीनचं आपल्या लाईफ मध्ये आली 2000, मला वाटतं काहीतरी 8-9 सालात माझ्या लाईफ मध्ये पहिली आपली मशीन आली आणि मशीनने सुरू झाला माझा प्रवास 2008 सालापासून. आता 2000 बघा, ऑलमोस्ट 26 आलाय, 27 येईल आता. तर इथपर्यंत हा प्रवास आहे. तर वेगवेगळ्या टेक्निकने वेट लॉस करायचं आणि वेट लॉस वाल्यांना वेट लॉस करायचं नसतं, पण मला त्यांना वेट लॉस करूनच दाखवायचं. हा, आपले आळंदीकर आले म्हणले मॅडम माझं वेट लॉस नाही झालं तर मी तुमची निगेटिव्ह पब्लिसिटी करणार. पण मी त्यांना सांगितलं सर या 1000% बिना औषध गोळ्यांचं मी तुम्हाला वेट लॉस करून दाखवते. आणि त्यांनी पण मानलं आपल्या डाएटला. आपला डाएट प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली प्रत्येक बॉडीवर केलेला आहे. थायरॉइड असू दे, त्यांना बीपी असू द्या, शुगर असू द्या, आणि खूप खूप मेहनतीचा माझा प्रवास झाला. स्वतःला बदलण्यासाठीचा प्रवास चालू झाला. आता आपल्याला जग बदलायचं आहे आणि औषध मुक्त, थायरॉइड मुक्त, वेट लॉस मुक्त करायचं आहे. सस्टेनेबल वेट लॉस कडे आपला जास्त कल असतो मॅडम. आम्ही बऱ्याच पावडरी खातो त्याच्याने आम्ही कमी सुद्धा होतो, पण आम्ही परत वाढतो, परत त्या पावडरीने
कमी होतो आणि परत पावडरी सोडल्या की परत वाढतो. मग आमचा डाएट असा आहे, जादू डाएट आम्ही त्याचं नाव ठेवलेलं आहे. जादू डाएट करा, जादूची छडी फिरवा. आम्ही जसं मॅडम आता सगळं खातात ते बघा, बिर्याणी खातात ते, चिकन मटन सगळं खातात ते, आम्ही बघा असं स्लिम ट्रिम ठेवलेलं आहे आणि इंच सुद्धा वाढणार नाही, वेट सुद्धा वाढत नाही. गॅरंटी सर. हा हा. आणि असाच आमचा प्रवास सुरू झालाय. असाच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि आम्हाला आमचे सगळे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा. आम्हाला बघण्यासाठी तुमचे धन्यवाद आणि खूप खूप प्रेम देत राहा, मॅडमला पण मला पण. आणि धन्यवाद.